हॅलो नमस्ते नमस्कार। आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर मला ना बरेचसे कमेंट आले होते की तुमचा किचन दाखवा तुम्ही ताई। तर मी आज किचन दाखवणार आहे माझं। तर म्हणजेच आपल्या ह्या किचनची टूर करणार आहे। तर किचन मी सर्व कसं ऑर्गनाइज केलं, नॉन मॉड्युलर किचन आहे, ट्रॉली वगैरे काही नाही आहे। तर सिंपल आपलं इंडियन किचन जे जसं असतं तसंच आहे। तर कशा प्रकारे मी माझं किचन ऑर्गनाइज केलेलं आहे, कुठं काय काय व्यवस्थित कसं ठेवले, मॅनेज कसं केले, हे सर्व मी तुम्हाला आज दाखवते ह्या व्हिडिओमध्ये। तर चला मग काही थोडाही वेळ नका डायरेक्टली आपण व्हिडिओला सुरुवात करू। चला मग आता मी तुम्हाला किचन दाखवायला सुरुवात करते। चला, काम सुरू करण्याच्या पहिले आपण देवापासून सुरुवात करतो। तर माझं देवघरापासून मी सुरुवात करते। चला मी माझं देवघर आधी दाखवते आणि मग सुरू करते। इथे एंट्री आहे आणि एंट्री होताच मग नंतर मी इथं देवघर ठेवलेलं आहे। कारण की मग देवघराला मला पुढे हॉलमध्ये नव्हतं ठेवायचं, इथं ठेवायचं होतं, म्हणून मग मी इथं हा देवघर ठेवलेला आहे। मला अटकवायचं होता पण मग मी अटकवला नाही। तर असा हा देवघर इथं ठेवलेला आहे। तर हा देवघर असा इथं ह्या साईडला। तर देवघराच्याच वरती मग इथं थोडंसं जे देवाचं साहित्य थोडं 2-3 वस्तू ठेवलेलं आहे। गुलाबजल आहे, गंगाजल आहे याच्यात, आणि तेलाची बॉटल, बस एवढं ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर इथं मी कॅलेंडर अटकवलेलं आहे, म्हणजे मला लगेच कॅलेंडर पण इथं दिसेल, काही पण असेल ना लगेच मग मला इथं हे दिसतं। अशा प्रकारे इथला लुक आहे। त्याच्यानंतर मग तुम्ही पाहणार तर फ्रीज ठेवलेला आहे इथं हा फ्रीज आहे इथं असं फ्रीज ऑर्गनाइज केलेला आहे। डबल डोअरचा फ्रीज आहे माझा हा। त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे, तर इथं माझी ड्राय बाल्कनी आहे। इथं ह्या साईडला ड्राय बाल्कनी, इथं टॉयलेट बाथरूम अटॅच आहे ह्या साईडला। तर इथं असा स्पेस येतो एवढा असा जायला यायला। त्याच्यानंतर मग मी ह्या साईडला लगेचच इथं मांडणी भांड्यांचं ऑर्गनाइज केलेलं आहे। तर इथं भांड्यांचं ठेवलेलं आहे। तर मग आपल्याकडे किचन हे ऑर्गनाइज करायला हे नाही, किचन ट्रॉली वगैरे नसल्यामुळे मग मी इथं काय केलं, ह्या छोट्या 2 मांडण्या आणि ह्याला अटॅच अजून एक मोठी मांडणी अशी ठेवलेली आहे। इथं आहे ना मग लगेच मी काय केलं, इथं मोठी मांडणी आणि त्यालाच बाजूनी इथं एक ह्या 2 मांडण्या एका खाली एक लावल्या, म्हणजे व्यवस्थित हे सर्व भांडे माझे ऑर्गनाइज होतील। तर इथं सर्व ना कुकर वगैरे आहे, इथं 2 डबे, इथं पातेले मी काय केले एकात एक घालून ठेवलेले आहे। इथं माझे मिक्सरचे भांडे, आणि इथं ही किट्टल आहे जी मला पाणी गरम करण्यासाठी लागते, ती किट्टल आहे। त्याच्यानंतर इथं तांबे, ग्लास आणि वाट्या इथे एवढे ठेवलेले आहे। इथं माझे छोटेसे डबे आहे आणि टिफिन्स वगैरे ह्या कप्प्यामध्ये ठेवलेले आहे। इथं प्लेट्स, हे मोठे ताट वगैरे, आणि इथं हे सर्व खालच्या साईडला डबे ऑर्गनाइज केलेले आहे। त्याच्यानंतर मग मला लगेच लागणार ना किचनचं साहित्य, इथं कढई वगैरे, चाळण वगैरे, आणि इथं आहे मसाल्याचा डबा ठेवला आहे। त्याच्याच बाजूनी मला जे लगेच मिठाची बरणी वगैरे काय जे मसाले लागतील ना, तर ते इथं ठेवले, म्हणजे मला इथं स्वयंपाक करता लगेच तशी येतील अशा वस्तू मी ऑर्गनाइज केलेल्या आहे। त्याच्यानंतर माझे फेवरेट ग्लास सेट माझे खूप आवडते आहे, मला काचेच्या ग्लासचं कलेक्शन खूप आवडतं अशी भांडी, तर मी ती भांडी इथं ऑर्गनाइज केलेली आहे। त्याच्यानंतर ह्या माझ्या प्लेट्स आहे नाश्त्याच्या वगैरे वरती, तुम्हाला दिसत नसतील, तर तिथं नाश्त्याच्या प्लेट्स वगैरे आहे, कप तिथं साईडला, आणि खाली सर्व ऑर्गनाइज केलेले आहे असे भांडे। तर अशा प्रकारे मी हे भांड्यांचं इथं ऑर्गनायझेशन केलेलं आहे। तर खूप व्यवस्थित असं रचावं लागतं आणि खूप व्यवस्थित, म्हणजे मला हाताशी लागतील कोणत्या वस्तू जास्त महत्त्वाच्या आहे त्या गोष्टी डोक्यात घेऊन मला ह्या सर्व ऑर्गनाइज कराव्या लागल्या, आणि मी त्या अशा पद्धतीने केलेल्या आहे। पाहिलं मी अशा पद्धतीने हे भांडे लावले। त्याच्यानंतर किचन ओटा, तर किचन ओट्यामध्ये मी काय काय ठेवलेलं आहे माझ्या वस्तू, तर त्या तुम्हाला दाखवते।
किचन ओटा हा माझा लगेच लागून इथं हा प्लॅटफॉर्म आहे. तर इथं मी ऑर्गनाइज एक व्हाईट मांडणी, माझी जी ऑर्गनायझेशन आहे ना ते इथं आहे ना. माझे काय झाले, मग हे डबे, मला डाळीचे डबे, तेलाची बॉटल, हे सर्व इथे मी ठेवलेले आहे. म्हणजे मला लगेच इथून ह्या वस्तू भेटतात. तर मी इथं म्हणजे मला स्वयंपाक करता करता लगेच मला असे डबे हाताशी लागतात, ते हाताशी लागतं. चमच्यांचं हे स्टँड मी घेतलेलं आहे तर ते पण खूप छान आहे, ते सुद्धा मी इथं ठेवलेलं आहे. तर ह्या साईडने असं, त्याच्यानंतर लागून मग इकडच्या साईडने गॅस वगैरे. तर असं इथं हे जे मला जे मेन साहित्य लागतं ना, बरण्या वगैरे, ज्या डाळीच्या बॉटल्स तेलाच्या, आणि इथं खलबत्ता ठेवलेला आहे. तर जागा होती स्पेस म्हणून तिथं बाजूला खलबत्ता, आणि त्याच्या बाजूने हे माझे चमचे स्पून वगैरे आहे इथं छोटे या कप्प्यामध्ये. इथं सर्व आपल्याला लागणारे ते स्पून तर असं ठेवलेलं आहे इथे. इथं एक प्लांट सुद्धा मी ठेवलेला आहे, मला आवडतं मनी प्लांट, तर तो प्लांट आहे ते. त्याच्यानंतर मग लागूनच आपल्या इथं हा आपला गॅस आहे. आणि नंतर मग इथं मला ज्या मेन सुरी किंवा आपल्याला लायटर वगैरे लागतात त्या मी इथं ठेवलेल्या आहे. त्याच्या बाजू हा एक छोटासा खलबत्ता इथं ठेवलेला आहे. तर इथं असं लुक येतो आपला. त्याच्या बाजूने नंतर मग मला हा जग आहे ना, स्वयंपाकासाठी पाणी ठेवण्यासाठी मी हा भरून ठेवत असते. हा माठ आहे. तर परत मग मी इथून असे प्लांट इथं ठेवलेले आहे. एक मनी प्लांट आहे, आणि इथं हा एक स्नेक प्लांट. आणि खिडकीच्या बाहेर तुम्ही पाहणार तसा व्ह्यू आहे, एकदम छान झाड आहे इथं खिडकीच्या बाहेर पाहाल तर. त्याच्यानंतर मग आपल्या लगेच वॉटर प्युरिफाय इथं आहे. आणि म्हणजे मग मला कसं जवळच्या जवळ इथं माठ लगेच अटॅच करून पाणी भरून घेता येतं, म्हणजे मला जास्त ताण पडत नाही. तर असं इथं वॉटर फिल्टर आहे. त्याच्यानंतर मग मी ही चाळण ठेवलेली साईडला, मला नेहमी भाज्या धुवायला वॉश करायला वगैरे लागते, तर ती चाळण लागते मला नेहमी. आणि इथं आपलं बेसिंग एरिया आहे ह्या साईडला. तर किचन असं एकंदरीत दिसतं, तुम्हाला दाखवते पूर्ण. तर किचनच्या खाली ना इथं मला लागणाऱ्या ज्या मेन वस्तू आहे ना, तर त्या ठेवलेले बेसिंगचे साहित्य जे सर्व लागतात ते इथं भांड्यांचं ठेवलेलं आहे. ते मोठं आपलं लिक्विडचं पाऊच आहे ना, ते आणलेलं आहे. रांगोळीचे डबे वगैरे ते असं इथं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथं आहे पिठाचा डब्बा, सिलेंडर, इथं आहे एक पंचपात्री, आणि इथं आहे आपला कोठ्या ठेवलेला आहे. त्याच्यानंतर इथं खाली स्पेस जागा होती ना, ते इथे 2 कोठ्या ठेवलेला आहे. इथं पण मागं एक कोठी, आणि इथं आपलं कांदे, लसूण, बटाट्याची ट्रॉली, आणि तीच ट्रॉली जी वरती ठेवलेली आहे ना, तर ती मी इथं ह्या साईडला ऑर्गनाईज केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. बाकीचे डबे ना माझी इथं असतात, जी खूप कधी काही लागतात साहित्य, ती ट्रॉली अशी मी इथं सरकून देते, अशी असते इथे ही. आणि इथं माझे धान्यांचे गहू, बाजरी, तांदूळ त्यांच्या कोट्या आहे इथे खाली. वरती मग माझे ना सर्व डबे आहेत इथं, सर्व मोठे मोठे डबे आहे. याच्यामध्ये सर्व कुरडई, पापड सर्व असं भरलेलं आहे. आणि हे सर्व वरतीशी व्यवस्थित मी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे एक पातीलं, इडलीचं भांडं, आणि त्या जाळीमध्ये जी आहे ना आदविकची होती खेळण्याची, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा बादल्या, बकेट वगैरे, ते एखादी घालून मी ठेवून दिला, तिथे लागत नाही म्हणून. मग रिकामी होती ना, तर मग मी ह्या वॉलला मस्त छानसं असं क्यूटचं इथं असं छान मस्त शोपीस अशी लावलेली आहे ते. हे असं माझं पूर्ण किचन. आता तुम्हाला पूर्ण किचनचं एकदा लुक दाखवते, चला मग.
माझं किचन आणि असं ऑर्गनाईज केलेलं आहे. जेव्हा आपलं नॉन मॉड्युलर किचन असतं, जेव्हा किचन ट्रॉली वगैरे काही आपलं ऑर्गनाईज नसतात ना, त्यावेळेस किचन मॅनेज करणं खूप अवघड असतं आणि व्यवस्थित ते टापटेप दिसणं, ठेवणं, परत भांडे व्यवस्थित ठेवणं, ह्या गोष्टी खूप असतात. आणि मी अशा पद्धतीने माझं किचन ऑर्गनाईज केलेलं आहे. तर तुम्हाला जर माझं हे किचन नॉन मॉड्युलर किचन आवडलं असेल, माझं किचनचं मांडणी व्यवस्थित कशी ठेवलेली आहे ती आवडली असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.